हॅलो फ्रेंड्स, मी मानसी. तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये डेली रुटीन आहे, तेही इव्हिनिंग टू नाईट, म्हणजे संध्याकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही बायका काय काय काम करतो, म्हणजे मी काय काम करते आणि ते कसं मॅनेज करते, स्मार्टली वर्क करते, घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे कसं लक्ष ठेवते. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय, तर नवीन काहीच नाही आहे, पण माझ्या चॅनलचा कंटेंटच हा आहे की मी माझं लाईफस्टाईल, डेली लाईफस्टाईल आणि माझ्या आयुष्याशी निगडीत या चॅनलवर व्हिडिओ बनवत असते. त्यामुळे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर संध्याकाळच्या कामांची सुरुवात ही चहानेच होते आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये बरंच बोललेली चहाविषयी की मला चहा सोडायचा होता, पण माझ्याच्याने ते काही शक्य नाही. आता जी गोष्ट आपल्याला सोडायची नाही आहे तर त्यामुळे मग ती गोष्ट छान अशी एन्जॉय करायची आणि मी संध्याकाळच्या कामाची सुरुवात चहाने करते आणि तो टाईम ना छान असा एन्जॉय करते. चहा पीत पीत पुढच्या कामांचं नियोजन करते की मला रात्री काय काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशीच्या कामांचंही नियोजन करते आणि माझ्या गॅलरीच्या खिडकीत बसून मस्त असा चहा एन्जॉय करते. आता मी इथे ना काळ्या मनुका ज्या मला भिजवून खायच्या असतात, पण कधी कधी लक्षात राहत नाही, त्यामुळे मग असं कधी वेळ भेटला, तिथे आठवण आली तर मी त्यामध्येच कधीही खाऊन घेते. चहामध्ये आलं ना मी कंपल्सरी टाकतेच. मला आल्याचा चहा आवडतो जास्त करून आणि कधी नसला तर मग असंही चहा पिणं होतं, पण आल्याचा चहा पावसाच्या दिवसात म्हणजे सुखच असतं असं मला वाटतं. तर आता थोडंसंच आलं टाकायचं असेल, अगदी एकात कप चहा करायचं असेल, 1-2 कप, तर मग ते खलबत्ता काढा, त्यामध्ये ते आलं चेचा, असं करण्यापेक्षा काय करते मी पक्कड घेते आणि पकडीने ते आलं दाबते. छान त्याचा चुरा होतो आल्याचा, म्हणजे असा रस वगैरे छान निघतो. ते छान क्रश करते पक्कडने आणि चहामध्ये टाकते आणि खलबत्ता वगैरे धुवायचं मग टेन्शन नाही राहत आपल्याला आणि मस्त असा चहा गाळून. आता संध्याकाळची चहा आम्ही तिघं पण घेतो, म्हणजे मुलांनाही सवय आहे थोडं थोडं चहा घ्यायची. आता ते चहा पित नाही, पण ते चहातून काही ना काही खातात, म्हणजे नाश्ता जे काही असेल ना तर ते खातात. तर बऱ्यापैकी आम्ही काही ना काही बनवतो, म्हणजे कधी पास्ता बनवतो, कधी मॅगी बनवतो, कधी नूडल्स बनवतो. पण एखाद दिवस असा येतो की फक्त चहासोबत काहीतरी स्नॅक्स खावं असंही वाटतं आणि मला स्नॅक्स आवडतं खायला, तर मग मुलंही कधीतरी खातात. संध्याकाळी चहा झाली की मुलांचं असतं, आम्ही अभ्यासाला बसतो आणि मग माझं डेलीचं घरातलं काम. आता त्यांना परीक्षा आता पुढे चालू होणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना मी काही जास्त काम वगैरे काही सांगत नाही करायला. देवाची दिवाबत्ती वगैरे करायची असेल तर मग तेही त्यांचा कधी मूड असेल तर ते करतात, नाही तर मग त्यांनी नाही केलं तर मी करते, पण बऱ्यापैकी मुलंच करतात. आणि सकाळची पूजा मिस्टर करतात, त्याच्यामुळे मी सणावारांना पूजा करते खास करून, किंवा मग मुलांनी नाही केली तर मी करते. आणि संध्याकाळचं ना हा सध्या मी भीमसेन कापूर यूज करते घरात. म्हणजे पहिलं मी करवंटी पेटवायची, मग धूप करायची. ते करवंटी वगैरे पेटवायला ना बराच वेळ जातो आणि मग कधी ती विजून जाते तर अर्धी पेटते कधी कधी, तर अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर मग हल्ली मी ते करवंटी वगैरे कधीतरीच मोठी पूजा वगैरे असेल ना तर पेटवते आणि नेहमीचा हा भीमसेन कापूर वापरतो आम्ही संध्याकाळी. आणि ह्याच्याने असं बोलतात की घरातील निगेटिव्ह एनर्जी आहे ना ती निघून जाते घरातली. आता हे कितपत योग्य आहे मला माहीत नाही, पण मला ह्या गोष्टींवर विश्वास आहे. अंधश्रद्धा म्हणता येणार नाही, पण आपण कुठची गोष्ट जर श्रद्धेने केली तर त्याच्यात नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. संध्याकाळी दिवाबत्ती झाली ना की मी लगेचच जेवण बनवायला घेते, कारण आमचं पाणी संध्याकाळचं येतं 8:30ला आणि त्याच्या आधी बऱ्यापैकी जेवण बनवून व्हायला पाहिजे, कारण मग ती जेवणाची भांडी वगैरे सगळी पडलेली असतात, ती घासून घ्यायची असतात, नाहीतर मग रात्रीच्या वेळेला खूप भांड्यांचा पसारा होऊन जातो. आणि एकात एक काम करणं, म्हणजे एक काम करता करता अजून त्याच्याबरोबर सोबत 4 काम करणं, असं मला वाटतं गृहिणींची स्पेशालिटी असते. आता तुम्ही म्हणाल ना तर मला हे ना असं जेवण बनवणं किंवा मी ह्या गोष्टींमध्ये पहिली कधीच नव्हती, पण म्हणतात ना आपल्या अंगावर एखादी गोष्ट पडली की आपण त्याच्यातून मग हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत जातो. म्हणजे मला लग्नाआधी कोणी असं सांगितलं असतं ना की तू असं जेवण बनव, घरातली कामं कर, तर ते मी अजिबात मान्य केलं नसतं. आणि लग्नानंतरची काही वर्ष असतात ना सुरुवातीची, तीही घरातली कोण नाही कोण मोठी माणसं असतात, जबाबदार व्यक्ती असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये त्या गोष्टी निघून जातात. पण जेव्हा मुलं होतात ना आणि मुलांसाठी कुठची गोष्ट करायची वेळ येते आपल्यावर, किंवा मुलांचं लाईफस्टाईल, त्यांचा रोजचा कार्यक्रम, त्यांना काहीतरी खायला प्यायला चांगलं द्यायचं आहे, त्यांचं व्यवस्थित पोट भरायला पाहिजे, ह्या गोष्टी, म्हणजे स्त्री जेव्हा आई होते ना तेव्हा तिला स्वतःचं असं काही राहतच नाही. ती सगळं गोष्टी करताना फक्त आपल्या मुलांचा विचार करत असते असं मला वाटतं. आणि आई होणं हे जगातलं सगळ्यात मोठं असं सौभाग्य आहे, जे परमेश्वराने फक्त स्त्रीला दिलं आहे. म्हणजे पुरुष आपलं मूल त्या बाईच्या शरीरात जन्माला घालतो,
पण ते मूल 9 महिने त्या पोटात आईच्या वाढणं, त्याच्यानंतर अगदी मूल ज्या दिवशी आईचं रुजतं तेव्हापासून म्हणजे तिला कळतं की माझ्या पोटात बाळ आहे किंवा मी आता एका बाळाला जन्म देणार आहे, तेव्हापासून ती आई जिवंत असेपर्यंत त्या आईला आपल्या बाळाची काळजी असते. मग ते एक मूल असो नाही तर 4 मुलं असो, त्यांना आपल्या मुलाची काळजी असतेच. आणि मग ती आई आपल्या मुलांसाठी कुठलीही गोष्ट करायची तिची तयारी असते. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून ना मग गृहिणी आपलं करिअर, त्यांना जे काही गोष्टी करायच्या असतात ते सगळं सोडून हाऊसवाईफ बनतात. म्हणजे आत्ताचे जे जनरेशन आहे ना, म्हणजे 90sची पिढी आहे, जी माझी पिढी आहे असं मला वाटतं ना, ते बऱ्यापैकी सगळे लोक शिकलेली आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. त्यांनी दोन्ही काळ तेवढेच जवळून अनुभवले आहेत. म्हणजे जेव्हा डिजिटल युग नव्हतं तेव्हाचा काळ आणि हा आत्ताचा जेव्हा सगळंच डिजिटल झालं आहे, अगदी एका बटनवर सगळं हाताशी येतं तेव्हाचा काळ आणि आपल्याकडे काहीच नव्हतं तेव्हाचा काळ. तर सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत ह्या 90sच्या पिढीने. पण तरीही ती बाई, ती स्त्री आजही आपल्या मुलांसाठी करिअर सोडून घर चालवायला प्राधान्य देते किंवा मग एक हाऊसमेकर बनते. आणि हाऊसमेकर असताना ती छोटेसे आपले छंदही जोपासते. तर हा सगळा हाऊसवाईफचा प्रवास सध्या मी अनुभवते आणि तोच मी माझ्या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर इथे मी कोबीची भाजी बनवून घेतली बोलता बोलता तुमच्याबरोबर. आणि जो वाफवलेला बटाटा होता ना, तो भाजी थोडीशी शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकला आणि ते मी फक्त थोडंसं पाणी टाकलं आणि भाजी शिजवून घेतली. आता आम्ही कोकणातले लोक आहोत, त्याच्यामुळे आम्हाला नारळ हा प्रत्येक जेवणामध्ये खोबरं लागतंच. तर मी माझ्या घरी नारळ असतोच नेहमी. म्हणजे तो कितीही महाग झाला, अगदी 30 रुपये असू दे, 40 रुपये, 50 रुपये, म्हणजे कधी कधी तर आम्ही 60-70 रुपयाने पण नारळ खरेदी केले आहेत जेवणासाठी, जेव्हा नारळ खूप महाग होतात तेव्हा. पण ते थोडं वापरायचं का, पण नारळ खोबरं हे पाहिजेच जेवणामध्ये, असा अट्टास असतो मालवणी लोकांचा. आणि बऱ्यापैकी आता आम्ही कमी खातो खोबरं, म्हणजे जेवढं गावाला जेवणात खोबरं यूज करतात ना तेवढं आम्ही नाही करत. पण ते थोडंफार का असे ना पण लागतंच, अशी ती आमची पद्धत आहे असं मी म्हणू शकते. आणि जेवढं आपण आपल्या रूटशी कनेक्ट राहू ना तेवढं मला वाटतं आपली मुलंही मग त्या गोष्टी फॉलो करतात. आता मीच जर जेवणात खोबरं वापरणं पूर्णपणे बंद केलं तर मग माझी मुलंही मग पुढे जाऊन त्यांनाही जेवणात खोबरं खायची आणि बनवायची सवय नाही लागणार. मग मला त्यांना माझ्या रूटशी, आपल्या संस्कृतीशी, माझ्या मालवणी कल्चरशी त्यांना बांधून ठेवायचं आहे. त्यांना त्या गोष्टी समजायला पाहिजे. मग आता जेवण तर असो किंवा दुसरं कुठचे सण असो, काही गोष्टी परंपरा असो, तर त्या सगळ्या मला त्यांच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी थोड्या प्रमाणात का असे ना पण फॉलो करते. आता 1 वाटी खोबरं मी पूर्ण किसून घेतलं, पण भाजीत मी अगदी थोडंसंच खोबरं टाकलं आणि उरलेलं जे खोबरं आहे ना ते एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे जेणेकरून मग मला सारखं खोबरं किसावंही लागणार नाही आणि मग म्हणजे असं थोडंफार एकात एक काम होऊन जातं. आणि 1 वाटी खोबरं किसायला कितीसा वेळ लागतो ना, म्हणजे आम्ही तर जाग्यावर 10-10, 15-15 नारळ एकदम किसू शकतो. एवढा आम्हाला प्रॅक्टिस आहे हे नारळ किसण्याची वगैरे. आता नंतर ना माझं पाणी येतं 8:30ला आणि तोपर्यंत बऱ्यापैकी जेवण झालेलं असतं. मग त्यावेळेला ना जेवण बनवतानाची किंवा मग चहाची भांडी किंवा मग मुलांचे डबे वगैरे स्कूलचे घासायचे दुपारी राहिले असतील तर ते सगळं काम ना या वेळेत करून घेते. 8:30 ते 9 या वेळेमध्ये. मग कोणाचे फोन वगैरे आले ना तरी पण मी फारसं बोलत वगैरे नाही. इम्पॉर्टंट जर कोणाचा फोन असेल तरच घेते, नाही तर मग सांगते की नंतर फोन वगैरे करते म्हणून. जेवणाची सगळी भांडी घासून घेते. मग कपड्याची मशीन लावायची असेल तर ते लावून घेते, कारण पाणी येण्याचा हा वेळ असतो ना तो प्रचंड घाईचा असतो. आणि एकदा हे सगळं कामं उरकली ना की मग निवांत वाटतं आपल्याला. तर सगळं माझं काम होऊन जातं 9 वाजेपर्यंत. मग 9 वाजता आम्ही जेवायला बसतो. आजच्या जेवणाला होतं वरण, म्हणजे गोडी डाळ आणि कोबीची भाजी. आणि मी गोडी डाळ आणि भात असेल ना तर तूप त्याच्याबरोबर नक्कीच घेते जेवणामध्ये. सध्या काय झालं आहे, माझी दाढ दुखते, त्याच्यामुळे मी भाकरी चपाती वगैरे मला खायला होतच नाही आहे. आणि मग त्याच्यामुळे मग असं मऊ भात केलेला मी इंद्रायणी तांदळाचा. आणि मला वाटतं जे कोकणातले लोक आहेत ना त्यांना भात प्रचंड आवडतो आणि आम्ही कधीही भात खाऊ शकतो. अगदी सकाळच्या नाश्त्यालाही आम्हाला कोणी भात दिला तर तेही चालेल. तर जेवून घेतलं आम्ही सगळ्यांनी आणि नंतर मग मी किचन क्लीन केलं, गॅस वगैरे छान पुसून घेतला आणि भांडी घासून घेतली. आता अगोदर भांडी घासल्यामुळे ना नंतर मग भांडी घासायला फार कमी असतात, जास्त भांडी घासायची नसतात आणि कामही पटापट होऊन जातं. आधी जी घासलेली भांडी होती ना ती सगळी लावून वगैरे घेतली. मुलांचे डबे असतात, मग ते सकाळी मग इकडे तिकडे ठेवले ना की मग आयत्या वेळेला खूप धावपळ होऊन जाते. मग ते डबे त्यांचे वेगळे करते आणि नेऊन बाहेर पंख्याच्या खाली सुकत घालते खुर्चीवर.
म्हणजे जेणेकरून पटकन ते सकाळी भरता येतील. आणि मग खूप घाई झाली, कधी अचानक उशिरा वगैरे उठलं तर मग स्वराच्या पप्पांना वगैरे सांगता येतं की मला मदत करा डबा भरायला, किंवा स्वराचं आवरलं तर ती भरायला मदत करते. मुलांनाही सवय केली आहे की दुसऱ्या दिवशीची तयारी आदल्या दिवशीच रात्री करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मग सकाळी घाई नाही होणार. म्हणजे पाणी बॉटल भरून ठेवा, बॅग व्यवस्थित भरून ठेवा, त्यानंतर कपडे वगैरे सगळं नीट काढून ठेवा. तुम्हाला दुसऱ्या दिवशी कुठचे कपडे घालायचे आहेत, म्हणजे शाळेचेच घालायचे असतात, पण तरी पण ते नीट जागेवर ठेवा व्यवस्थित, म्हणजे सकाळी हाताबरोबर भेटले पाहिजे. किंवा एक्स्ट्राचं काय असेल घेऊन जायचं वगैरे तर ते सगळं हाताशी काढून ठेवा, म्हणजे विसरायला होणार नाही. तर हे सगळं त्यांचं मुलं करत असतात. आणि मग माझी भांडी थोडीफार घासून झाली की मग मीही जाऊन थोडा वेळ रात्रीचा फोन बघते आणि मग झोपून जाते. तर असं हे डेलीचं रुटीन आहे माझं, आणि ते मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करत असते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा. रात्रीची ना मला वाटतं सगळ्या बायकांची अशीच थोडीफार माझ्यासारखीच असेल, त्यांचंही रुटीन असेल. पण अर्थात कोणाचं घरात मोठी फॅमिली असेल, छोटी फॅमिली असेल तर त्यानुसार त्यांचं रुटीन बदलतही असेल. काही वर्किंग वुमन असतात, म्हणजे शहरामध्ये तर 90% वर्किंग वुमन असतात आणि त्यांना ऑफिस आणि घर असं दोन्ही तारेवरची कसरत करायची असते. तर त्याही छान प्रकारे मॅनेज करतात सगळ्या गोष्टी. किचन सगळं क्लीन झालं, त्यानंतर मी बदाम आणि हे काळे मनुका भिजत घातले आणि नंतर मग दिवसाचा म्हणजे ह्या दिवसाचा एंड झाला. किचनमधलं सगळं आवरून ना मग रात्री मी फ्रेश होते, थोडी कपडे वगैरे चेंज करून कम्फर्टेबल कपडे घालते आणि नंतर मग थोडंसं नाईट स्किन केअर करते. पण आज ते तुमच्याबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर नाही करत मी. तोंड वगैरे स्वच्छ धुवून घेते फेसवॉशने आणि नंतर मग एखादं मॉइश्चरायझर किंवा मग काही होममेड बनवलं असेल मी क्रीम वगैरे कुठची तर तीही लावते कधी कधी आणि नंतर मग झोपून जाते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय, तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का? यूट्यूबच्या ॲनालिटिकमध्ये कळतं आहे मला की 70% लेडीज माझे व्हिडिओ बघतात आणि 30% मेल बघतात. तर मग 70% जर महिला व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच माझा कंटेंट महिलांना आवडणारा आहे. चला बाय, काळजी घ्या.